ही त्या वेळची गोष्ट आहे, जेव्हा मी माझ्या लग्नानंतर फक्त 2 वर्षांनी विधवा होऊन माझ्या मायकेत परत आले होते. त्या काळी माझी वय फक्त 24 वर्षे होती आणि आयुष्याने इतका मोठा धक्का दिला होता, की मी समजूच शकत नव्हते की पुढे काय करायचे. माझा पती एका रस्त्यावरील अपघातात गेला होता आणि त्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते. आई आणि बाबांनी मला परत बोलावले होते, म्हणजे मी एकटी राहू नये. आमच्या घरात आधीपासूनच माझे मामा आणि त्यांची नवीन लग्न झालेली मामी राहत होते. कारण मामा काही वर्षांपूर्वी विधूर झाले होते आणि आईने त्यांना घरीच ठेवले होते. मामांचे नाव राकेश होते आणि त्यांच्या नवीन मामीचे नाव सुधा होते. सुधा मामी खूप तरुण होत्या. मी घरी आले तेव्हा सर्वात आधी दिसले की घरातील वातावरण पूर्वीसारखे राहिले नव्हते. रात्री अनेकदा मामा आणि मामींच्या खोलीतून काही विचित्र आवाज येत. ते ऐकून मी रात्रभर झोपू शकत नव्हते. मी सतत विचार करत असे की मामा आणि मामींमध्ये खरं काय चाललंय. मामांची वय 50 वर्षांच्या जवळपास होती. पण त्यांची ताकद आणि ऊर्जा कोणत्याही तरुण माणसापेक्षा कमी वाटत नव्हती. मामी फक्त 30 वर्षांच्या होत्या. त्या दिवसभर थकलेल्या आणि उदास दिसत. अनेकदा मी त्यांना चोरून रडताना पाहिले होते. पण जेव्हा मी विचारायचे तेव्हा त्या फक्त हसून टाळत. आईने मला सांगितले होते की मामांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर ते खूप एकटे पडले होते. म्हणूनच त्यांनी सुधासोबत लग्न केले. सुधा मामी एका गरीब कुटुंबातून आल्या होत्या आणि हे नाते त्यांनी गरजेपोटी स्वीकारले होते. पण आता हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसू लागली होती. मी रात्री जागी झाले की अनेकदा मामांची मोठी आवाज आणि मामींची दबलेली कळणी ऐकू येत असे. ते म्हणत, "फक्त थोडा वेळ सहन कर." पण मामी म्हणत, "आता मला होत नाही." मी मनात खूप अस्वस्थ होत होते. दिवसा सर्व कामे संपल्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करत असे, पण त्या काहीच सांगत नसत. एक दिवस मी मामांना एकट्यात विचारले, "मामा, तुम्ही मामींना इतके त्रास का देता?" मामा हसून म्हणाले, "बाळा, तू अजून छोटी आहेस. तुला समजत नाही. सुधाला माझी सवय लागेल." त्यांचे शब्द ऐकून मी अधिकच आश्चर्यचकित झाले. मामा बाहेरून खूप शांत आणि कुटुंबासाठी जबाबदार वाटत. पण आतून त्यांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या. आईही कधी-कधी मामांना म्हणत, "राकेश, आता सुधाला थोडी विश्रांती दे." पण मामा हसून टाळत. हळूहळू घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ लागले. सुधा मामींचे वजन कमी होऊ लागले आणि त्या अनेकदा पोटावर हात ठेवून बसत. एक दिवस मी त्यांना स्वयंपाकघरात रडताना पाहिले. मला राहावेना. मी विचारले, "मामी, काय झालं? तुम्ही इतके का रडताय?" सुधा मामींनी अश्रू पुसत म्हटले, "बाळा, तुला समजणार नाही. तुझे मामा खूप ताकदवान आहेत आणि मला प्रत्येक रात्री त्रास देतात." मी म्हणाले, "मामा तर चांगले वाटतात." मामींनी थंड श्वास टाकत म्हटले, "मी आहेरून सगळे चांगले दिसतात, पण आतील गोष्टी याबद्दल विचारले." आई म्हणाली, "बाळा, हे सगळे नात्यांचे प्रकरण आहे. तू मध्ये पडू नकोस." पण मी शांत राहू शकत नव्हते. रात्री आता माझ्यासाठी शिक्षा बनल्या होत्या. प्रत्येक रात्री मामा-मामींच्या खोलीतून येणारे आवाज मला शांत झोपू देत नसत. मी विचार करत असे की मामांमध्ये इतकी ताकद कुठून येते? त्यांची वय तर खूप झाली आहे. तरीही ते सुधा मामींना प्रत्येक रात्री त्रास देत राहतात. एक दिवस मी मामांना संध्याकाळी काही जडीबुटी पिताना पाहिले. मी चोरून विचारले, "मामा, हे काय पित आहात?" मामा हसून म्हणाले, "बाळा, ही माझ्या डोळ्यांची औषध आहे. यामुळे माझे डोळे मजबूत राहतात." पण मला शंका वाटली की कदाचित हे दुसरेच काही असेल. मी आईला विचारले तर आई म्हणाली, "तुझे मामा जुन्या काळाचे नुसके जाणतात जे ताकद वाढवतात." हळूहळू सुद्धा मामींची स्थिती बिघडत गेली. त्या आता चालण्या-फिरण्यातही अडचण जाणवू लागल्या. अनेकदा त्या लंगडत चालत. मी विचारत, "असे पण त्या शांत राहत." आईही चिंतित होऊ लागली होती. एक ही स्थिती राहिली तर मी इथे राहू शकणार नाही. जर ही सी मी मी म्हणाले, "मामी, तुम्ही आईशी बोला." पण मामी म्हणाल्या, "आई तर आपल्या भावाचे खूप मानतात. त्या काही बोलणार नाहीत." मी विचारात पडले की या घरात खरं काय चाललंय. मामा बाहेरून खूप चांगले वाटत. ते बाबांना घर चालवण्यात मदतही करत. पण रात्रीचे वातावरण पूर्ण वेगळे होते. मी माझ्या पतीच्या आठवणीत रडत राहायचे आणि त्याचबरोबर मामा-मामींची समस्याही मला छळत असे. एक रात्री मी ठरवले की मी स्वतः जाऊन पाहते की खोलीत नेमके काय होते. मी चोरून त्यांच्या खोलीजवळ गेले आणि दारांच्या फटीतून डोकावले. जे मी पाहिले त्यामुळे मी थक्क झाले. सुधा मामींसोबत इतक्या निर्दयीपणे वागत होते की मामी रडत होती. मी तिथून पळून आले आणि माझ्या बिस्तऱ्यावर पडून रडू लागले. दुसऱ्या दिवशी मी मामांना थेट सांगितले, "तुम्ही मामींसोबत असे करू नका." मामा रागाने म्हणाले, "तुला काय मतलब? हे आमचे खाजगी प्रकरण आहे." आईनेही मला झापले, "मध्ये पडू नकोस." पण मी शांत राहू शकले नाही. सुधा मामी दिवसेंदिवस अशक्त होत चालल्या होत्या. त्या आता जेवणही नीट खात नसत.
मी त्यांना डॉक्टरांकडे नेण्याची गोष्ट केली, पण मामांनी नकार दिला. ते म्हणत, "सुधा ठीक आहे, फक्त विश्रांती घेत आहे." घरातील वातावरण आता पूर्ण बिघडले होते. बाबाही शांत राहत कारण मामा घराच्या आर्थिक मदतीसाठी हातभार लावत असत. मी विचार करत असे की पैसा किती मोठे विष आहे. एक दिवस सुद्धा मामींनी मला एकट्यात बोलावले आणि म्हटले, "बाळा, जर तुला माझे भले हवे असेल तर मला इथून घेऊन जा. मी या आयुष्यात आता सहन करू शकत नाही." त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी ठरवले की आता मला काहीतरी करावे लागेल. पण मामांच्या ताकदी आणि जिद्दीपुढे सगळे बेबस होते. सुधा मामी या घरातून बाहेर पडू शकतील का? किंवा घरात आणखी मोठा गोंधळ होणार आहे का? सुधा मामींची त्या रात्रीची गोष्ट ऐकून माझ्या मनात खूप बेचैनी निर्माण झाली होती. मी विचार करत होते की या घरात काय चालले आहे, जिथे एक स्त्रीला आपल्या आयुष्याचा इतका तिरस्कार वाटतोय. दुसऱ्या दिवशी मी आईला सर्व गोष्ट सांगितली. आईने आधी मला झापले की तू मध्ये पडू नकोस. पण जेव्हा मी सुधा मामींच्या स्थितीचा उल्लेख केला तेव्हा आईही चिंतित झाली. त्या दिवशी मामा घरी नव्हते म्हणून आम्ही तिन्ही महिला बसून बोलत होतो. सुधा मामी रडत बोलल्या, "दीदी, मी या घरात राहू शकत नाही. तुमच्या भावाची ताकद मला मारून टाकेल. ते प्रत्येक रात्री मला त्रास देतात आणि मी आता थकून गेले आहे." आईने थंड श्वास टाकत म्हटले, "सुधा, मी समजते. पण राकेश माझा भाऊ आहे आणि घराची आर्थिक स्थितीही चांगली नाही. जर तू गेलीस तर घर कसे चालेल?" मी आईला म्हणाले, "आई, पैसा इतका महत्वाचा आहे का की एका स्त्रीचे आयुष्य शांत झाली?" त्याच दिवशी संध्याकाळी मामा घरी आले तेव्हा त्यांनी सुधा मामींना पाहून विचारले, "तुमची तब्येत कशी आहे?" सुधा मामींनी काही बोलले नाही, पण त्यांचा चेहरा पाहून मामा समजले. मी माझ्या खोलीत पडले होते आणि दारांच्या फटीतून आवाज येत होते. मी माझ्या खोलीत पडले होते आणि "सुधा, थोडे सहन कर, तू माझी पत्नी आहेस." सुधा मामी रडत म्हणत होत्या, "आता मला होत नाही राकेशजी, मी खूप थकले आहे." त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी विचार करत होते की माझ्या पतीच्या निधनानंतरही माझे आयुष्य इतके कठीण का होत आहे. पुढील काही दिवस घरात तणाव वाढत गेला. सुधा मामी आता खोलीबाहेरही कमी येत. त्या अनेकदा पोटावर हात ठेवून बसत आणि शांतपणे रडत राहत. मी त्यांना जेवण खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असे पण त्या तोंड उघडत नसत. एक दिवस मी मामांना एकट्यात पकडले आणि म्हणाले, "मामा, तुम्ही मामींसोबत असे करू नका. त्या खूप त्रस्त आहेत." मामा रागाने म्हणाले, "अंजली, तुला काय वाटते की तू सगळे समजून गेली आहेस? सुधा माझी पत्नी आहे आणि मला तिच्याकडून जे हवे ते मी घेईन." त्यांचे बोलणे ऐकून मी घाबरले. मामांच्या डोळ्यात ती चमक होती जी मला आधी कधी दिसली नव्हती. आईही आता या गोष्टीमुळे अस्वस्थ होऊ लागली होती. त्यांनी मामांशी अनेकदा बोलले पण मामा प्रत्येक वेळी म्हणत की बाबा तर शांतपणे सगळे पाहत असत. कारण मामा घराच्या आर्थिक मदतीसाठी मदत करत. घर चालवण्याचा सगळा बोजा मामांवर होता. म्हणून कोणी त्यांची गोष्ट कापत नसे. मी विचार करत असे की पैसा किती धोकादायक असू शकतो. सुधा मामींची फिरतानाही वेदना जाणवू लागल्या होत्या. एक रात्री त्यांची तब्येत इतकी खराब झाली की त्या बेहोश झाल्या. आम्ही सगळे घाबरलो. मामांनी त्यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला, पण आईने जिद्द धरली आणि आम्ही त्यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की सुधा मामींना खूप जास्त थकवा आहे आणि त्यांचे शरीर अशक्त झाले आहे. त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. रुग्णालयातून घरी आल्यानंतर सुद्धा मामींनी निर्णय घेतला की आता त्या या घरात राहणार नाहीत. त्यांनी आईला म्हटले, "दीदी, मला माफ करा, पण मी आता इथे राहू शकत नाही." मामांनी खूप विरोध केला, पण यावेळी आईनेही सुधाचे साथ दिले. त्यांनी मामांना म्हटले, "राकेश, आता सुधाला सोडून द्या. तुमच्यामुळे घर उद्ध्वस्त होत आहे." मामा रागाने खोलीत गेले आणि दार बंद केले. त्या रात्री घरात सन्नाटा पसरला होता आणि त्यांनी मला आपली सगळी कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की लग्नानंतर पहिले काही महिने ठीक होते, पण नंतर मामांच्या मागण्या वाढत गेल्या. ते प्रत्येक रात्री त्यांना त्रास देत आणि सकाळी उठून सामान्य वागणूक करत. सुधा मामी म्हणाल्या, "बाळा, तू तरुण होत आहेस. असे आयुष्य निवडू नकोस जिथे स्त्रीची इज्जत आणि आरोग्य दोन्ही धोक्यात असतात." माझ्या मनात माझ्या पतीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि मी रडले. दुसऱ्या दिवशी सुद्धा मामी आपल्या मायकेत गेल्या. मामा खूप रागात होते, पण आईने त्यांना समजावले की आता नवीन सुरुवात करा. मामा काही दिवस शांत राहून गेले, पण नंतर त्यांच्या जुन्या सवयी परत आल्या. ते आता बाहेरून बोलू लागले होते. घरातील वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले. मी आईला म्हणाले, "आई, आता मामांना एकटे सोडा." पण आई म्हणाली, "बाळा, ते माझे भाऊ आहेत. मी त्यांना एकटे सोडू शकत नाही." हळूहळू वेळ निघत गेला.
सुधा मामींनी घटस्फोट घेतला आणि आपले आयुष्य सांभाळले. मामा आता एकटे राहिले होते आणि त्यांची स्थितीही बिघडू लागली होती. ते अनेकदा एकटे बसून विचार करत असत. एक दिवस त्यांनी आईला घरचे नाही. मी एकटाच राहीन. आईला समाधान मिळाले. मीही माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी नोकरी सुरू केली आणि घराची जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली. या अनुभवातून मी शिकले की नात्यांमध्ये जबरदस्ती आणि अनादर कधीही चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची इच्छा, आरोग्य आणि इज्जत महत्त्वाची असते. संवाद आणि आदरानेच खरे नाते टिकते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.